हॅलो एव्हरीवन. तर आज आपण बघणार आहोत नवरात्री स्पेशल टॅटू कसा काढायचा. तर चला मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सुरुवातीला तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही जर बिगिनर्स असाल तर तुम्ही एक स्ट्रेट लाईन काढून घेऊ शकता किंवा तुमच्या अंदाजानुसार तुम्ही डिझाईन काढण्यास सुरुवात करू शकता. व्हिडिओमध्ये आपल्याला दाखवल्याप्रमाणे हाताच्या मिडल फिंगरवरती एक डॉट देऊन खाली स्ट्रेट लाईन काढून घ्या. त्यानंतर त्या स्ट्रेट लाईनवरती एक आडवी लाईन देऊन त्याचा एक प्लस साइन तयार करा. त्यानंतर तीच लाईन पुढे थोडीशी कंटिन्यू करून त्याच्यावरती ड्रॉप्स द्या. ड्रॉप्स आपले 3 असावेत. त्यानंतर खाली लाईन कंटिन्यू करून अजून एक डॉट आणि त्याला एक स्क्वेअर काढून पुढे लाईन कंटिन्यू करून त्याच्यावरती मिनिमम 3 to 5 डॉट्स देऊन परत 3 ड्रॉप्स काढून घ्या आणि पुढे लाईन कंटिन्यू करून त्याच्यावरतीही मिनिमम 3 ते 5 डॉट्स देऊन घ्या. यानंतर पुढील डिझाईन कंटिन्यू करण्यासाठी एक स्ट्रेट पुसट अशी आउटलाईन काढून घ्या आणि त्या आउटलाईनवरती मिनिमम डिस्टन्स ठेवून व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एक आडवी लाईन काढून घ्या आणि त्याचाही एक प्लस साइन तयार करून घ्या. प्लस साइनच्या प्रत्येक कॉर्नरमध्ये स्ट्रेट लाईन कर्व असे 2-2 काढून घ्या आणि प्रत्येक स्ट्रेट लाईन कर्वमध्ये एक डॉट देऊन पुढे पुसट लाईनवरती सेम 3 to 5 अदरवाईज जास्त डॉट्स काढून घेतले तरीही चालेल. त्यानंतर त्याच्याच खाली पुसट आउटलाईनवरती आपल्याला एक स्वस्तिकचं चिन्ह काढून घ्यायचं आहे. स्वस्तिकचं चिन्ह काढून झाल्यानंतर त्याला थोडीशी थिक अशी आउटलाईन देऊन घ्या. थिक अशी आउटलाईन देऊन झाल्यानंतर त्याच्या खाली स्ट्रेट लाईनवरतीच एकमेकांच्या समोरासमोर येतील असे 4 डॉट्स देऊन त्याच्या खाली परत एक छोटा डॉट देऊन त्याला एक आउटलाईन देऊन घ्या आणि 2 समोरासमोर तोंड करून साइड कर्व काढून त्या 2 साइड कर्वमध्ये छोटीशी थिन लाईन काढून थिन लाईनवरती परत डॉट देऊन घ्या. इन द लास्ट व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला एक उभा स्क्वेअर काढून घ्यायचा आहे. उभा स्क्वेअर काढून झाल्यानंतर त्याला एक डबल आतमधून किंवा बाहेरून तुम्ही आउटलाईन देऊ शकता. ही आउटलाईन झाल्यानंतर त्याच्या आतमध्ये परत एकदा आपल्याला एक प्लस साइन तयार करायचा आहे आणि प्लस लाईनलाच साइड बाय साइड एक कर्व देत पिटल्स तयार करून थोडंसं त्याच्या बाजूचा शेप आपल्याला डार्क करून घ्यायचा आहे. त्यानंतर स्क्वेअरच्या 4ही बाजूंवरती एक डॉट्स देऊन आपण फिंगर्सवरती डिझाईन काढायला सुरुवात करणार आहे. फिंगर्सवरती डिझाईन काढतानाही कर्वचा एक स्क्वेअर बनवून आपण त्याच्या प्रत्येक पार्टमध्ये परत एक छोटासा कर्व देणार आहोत आणि त्या कर्वमध्ये डॉट्स देऊन घ्यायचे आहेत. डॉट्स देऊन झाल्यानंतर अप्पर पार्ट आणि लोअर पार्टमध्ये आपल्याला वाईन्स काढून घ्यायचे आहेत. वाईन्स काढून झाल्यानंतर अप्पर वाईन्सवरती आपल्याला नॉर्मली मिनिमम मोठ्यापासून लहानापर्यंत डॉट्स काढून घ्यायचे आहेत. नेक्स्ट फिंगरवरती डिझाईन काढताना एक डॉट्स घेऊन त्या डॉट्सच्या दोन्ही अप्पर आणि लोअर बाजूला वाईन्स काढायच्या आहेत आणि लेफ्ट आणि राईट साईडला आपल्याला नॉर्मली 2 लाईन्स देऊन घ्यायच्या आहेत. लाईन्स देऊन झाल्यानंतर सेम आपण अप्पर आणि लोअर पार्टवरती डॉट्स देऊन घेणार आहे. नेक्स्ट डिझाईनसाठी आपण एक झिगझॅग कर्व काढून घेऊन त्याला डबल आउटलाईन देऊन जी आपली सेकंड आउटलाईन आहे त्या आउटलाईनला डार्क करणार आहोत. ती आउटलाईन डार्क झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, नॉर्मली त्या आउटलाईनलाच लागून सिंपल नॉर्मल डॉट्स देऊन वरती एक वाईन्स काढून त्या वाईन्सवरती डॉट्स द्यायचे आहेत. थंबवरती आपण डिझाईन काढताना एक नॉर्मल आडवी आउटलाईन घेणार आहे आणि त्या आउटलाईनवरती डॉट्स देणार आहे. त्याच्यावरती एक छोटासा सर्कल घेणार आहोत. सर्कलमध्ये एक क्रॉस लाईन आणि सर्कलच्या साईडला परत नॉर्मली लाईन्स देऊन घ्यायच्या आहेत. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही डिझाईन काढून घेऊ शकता. अशा प्रकारे सध्या इंस्टाग्राम, यूट्यूबला नवरात्रीसाठी ट्रेंडिंग अशी असणारी मेहंदी टॅटू डिझाईन तुम्ही काढू शकता. अशाच प्रकारच्या अनेक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओजना लाईक आणि शेअर नक्की करा. थँक्यू.